राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार होता। आता त्या अगोदर देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। सविस्तरपणे महत्त्वाचा निर्णय देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। पीएम किसान योजनेचा हप्ता देखील 22वा हप्ता सर्वात प्रथम शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणार आहे। जीआर मध्ये पूर्णपणे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। तारीख देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे, वार देखील पूर्णपणे जाहीर झालेला आहे आणि त्याचबरोबर देखील टाइम सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे। सविस्तरपणे तुम्हाला टाइम देखील सांगण्यामध्ये येणार आहे। तर चला तो टाइम, तो वेळ, तो पूर्णपणे देखील वार आणि त्याचबरोबर ती तारीख देखील या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला बघायला मिळणार। फक्त ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आलेला आहे। शेतकऱ्यांना आता खूप दिवसाची प्रतीक्षा देखील पूर्णपणे संपलेली आहे, कारण की आता पीएमचा हप्ता आलाच। त्याचबरोबर देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये आलेला आहे। आपल्याजवळ देखील तारीख सुद्धा आलेली आहे, वार सुद्धा आलेला आहे आणि हा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार आहे पूर्णपणे ते जिल्हे देखील आपल्या समोर आलेले आहे। तारीख, वार त्याचबरोबर जिल्हे देखील आलेला आहे। सविस्तर अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। नमोचा 8वा हप्ता देखील सगळ्यांना मिळणारच आहे, पण त्या अगोदर देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती पडणार आहे। तर ती तारीख देखील या ठिकाणी आलेली आहे। तर ती तारीख या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे, ती म्हणजे 13 मार्च। आता 13 मार्च रोजी तुम्हाला देखील सायंकाळी 5 वाजता देखील एक असा मेसेज येईल, 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले। म्हणजेच 13 मार्च रोजी देखील तुम्हाला सायंकाळी 5 वाजता देखील एक मेसेज येणार आणि त्या मेसेजवर पूर्णपणे स्पष्ट लिहिलेलं असणार की 2000 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झालेले आहे। असा मेसेज जर तुम्हाला देखील 13 मार्च रोजी 5 वाजता आला तर तुम्ही देखील पूर्णपणे समजून चला की तुम्हाला देखील आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पूर्णपणे पैसे आलेले आहे। आता फक्त तुम्ही प्रतीक्षा करा, ती म्हणजे नमोच्या 8व्या हप्त्याची। ज्या ज्या शेतकऱ्यांना देखील 13 मार्च रोजी 5 वाजता पूर्णपणे एक मेसेज येईल 2000 रुपये जमा झाले, त्या दिवशी देखील त्यांना 22वा हप्ता मिळाला समजून चला आणि त्यानंतर देखील 1 ते 1.5 तासाच्या नंतर देखील तुम्हाला नमोच्या 8व्या हप्त्याचा देखील मेसेज या ठिकाणी येणार आहे। म्हणजेच की आता 13 मार्च देखील या ठिकाणी पूर्णपणे तारीख सांगण्यामध्ये आलेली आहे। 13 मार्च रोजी देखील पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे एक मेसेज येणार, तो म्हणजे 2000चा सर्वात प्रथम। ज्या ज्या शेतकऱ्यांना सर्वात प्रथम 2000चा मेसेज येईल त्यांनी देखील समजून घ्या की पीएम किसान योजनेचा देखील 22व्या हप्त्याचे 2000 रुपये आले। आता फक्त तुमचे बाकी राहतील ते म्हणजे नमोच्या। तर ते नमोचे कधी येणार तर त्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर, म्हणजेच की 6 वाजता किंवा 7 वाजता, 6:30 7 या दरम्यान देखील तुम्हाला परत एक मेसेज येणार, तो म्हणजे नमोच्या 8व्या हप्त्याचा। असे तुम्हाला देखील 13 मार्च रोजी पूर्णपणे देखील 4000 रुपयांची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा दिसणार आहे। आता ही रक्कम देखील 5 वाजता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देखील वाटप होणार आहे सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना या देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे, काही जिल्ह्यांना देखील बाद देखील करण्यामध्ये आलेलं आहे। म्हणजेच की आता सर्वात प्रथम देखील याच जिल्ह्यांना या ठिकाणी येणार आहे। तारीख देखील तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवा, 13 मार्च रोजी, आणि वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे 5 सायंकाळचे 5 देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहे। 13 मार्च पूर्णपणे तारीख आलेली आहे आणि आपल्या समोर देखील पूर्णपणे जिल्ह्याची यादी देखील टाकण्यामध्ये आलेली आहे। सविस्तरपणे आपण ते जिल्हे या ठिकाणी बघून घेऊ। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आता देखील 2000 रुपये नमोचे आणि पीएमचे 2000 रुपये असे पूर्णपणे देखील 4000 रुपये देखील पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता फक्त तुम्ही बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येतं का नाही येतं। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्ही देखील पूर्णपणे आनंदी व्हा। आता तुम्हाला देखील या 4 ते 5 दिवसामध्ये, म्हणजेच की 13 मार्च रोजी 5 वाजता देखील तुम्हाला पहिला मेसेज येणार, त्यानंतर देखील 2 तासाच्या नंतर किंवा 1.5 तासाच्या नंतर परत एक मेसेज येणार। असे तुम्हाला 2 मेसेज येणार 13 मार्च रोजी आणि तुम्ही देखील ते समजून चला की नमोचा 8वा हप्ता त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे तुम्हाला
देखील 2 हप्ते पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील झालेले आहे आणि ह्या मेसेज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जिल्हे देखील खूप मोठे असणार आहे, खूप देखील यादी आपल्या समोर आलेली आहे, तरी आपण त्याला लगेच लवकरात लवकर देखील बघूया। आता फक्त तुमचं काम एकच असणार आहे की या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं असल्यामुळे तुम्ही देखील ते काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघा। पहिला महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला बीड जिल्हा। आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता नंतर मिळणार। त्या अगोदर त्यांना एक मेसेज येणार PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचा, असेच त्यांना देखील हा मेसेज 5 वाजता देखील त्यांना जमा दिसायचा मेसेज देखील त्यांना दिसणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। समोरचा जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल आणि तुम्ही देखील खूप दिवसापासून प्रतीक्षा करत असाल PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची, तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली। आता फक्त 2 ते 3 दिवस मग नंतर देखील 13 मार्च आणि 13 मार्च रोजी 5 वाजता देखील पूर्णपणे टाईमसुद्धा या ठिकाणी आलेला आहे। त्याच दिवशी देखील त्याच वेळेला तुम्हाला पूर्णपणे एक मेसेज येणार आहे। काही शेतकऱ्यांना देखील 15 ते 20 मिनिट एखाद्या तिकडे होऊ शकतात, पण देखील तुम्हाला 5च्या नंतरच देखील मेसेज बघायला मिळणार आहे। या समोरचा महत्त्वाचा जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा। जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता वर्धा जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही पण आता वर्धा जिल्ह्यामध्ये राहणारे जर शेतकरी असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा। जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहत असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आली मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 2 मेसेज देखील 13 मार्च रोजी देखील त्यांना जमा दिसणार आहे। समोरचा महत्त्वाचा नाशिक जिल्हा। आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्याचबरोबर त्यांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपवली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही पण देखील आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही पण आता निश्चिंत राहा, तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा संभाजीनगर जिल्हा। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामधून तुम्ही पण असा पूर्णपणे या ठिकाणी प्रश्न करत असाल की तुम्हाला पण PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार, तर तुम्हाला देखील आता 13 मार्च 5 वाजता देखील एक मेसेज येणार आणि त्या मेसेजच्या माध्यमातून देखील तुम्हाला देखील या ठिकाणी पूर्णपणे स्पष्टपणे देखील रक्कम जमा झालेली दिसणार आहे। समोरचा महत्त्वाचा जिल्हा देखील या ठिकाणी असणारा आहे आपला अहिल्यानगर। आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर या GRIच्या यादीमध्ये देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे आणि त्या देखील वेळेला म्हणजेच की 5 वाजता देखील तुम्हाला रक्कम जमा दिसणार आहे। समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून नंदुरबार जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही पण आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता तुम्हाला पण देखील आता नमोचा 8वा हप्ता मिळणारच। त्याचबरोबर PM किसान योजनेचा सर्वात आधी देखील तुम्हाला 13 मार्च वाजता 5ला देखील तुम्हाला पूर्णपणे हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। आता जर तुम्ही पण या ठिकाणी असाल, तुम्ही पण याच जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील जर तुम्ही पण शेतकरी असाल, परभणी जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण शेतीच करत असाल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिलेली नाही, कारण की आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13 मार्च रोजी या ठिकाणी हा हप्ता मिळणार आहे, तो म्हणजे PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी
काळजी कसलीच चिंता करू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचे असल्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की सांगा.